कर्जमुक्ती आपल्या इकॉनॉमी चांगली आहे सर, एक्स्ट्रा बर्डन पडतं. हे बघ, तू जर अगदी प्रामाणिकपणे ह्या प्रश्नाचं उत्तर प्युअरली फिस्कल टर्म्स मध्ये शोधायला गेला, महाराष्ट्र का फिस्कल बजट जो बजट किया गया था वो 1.53% था ऑफ द स्टेट्स जीडीपी. जर महाराष्ट्र सरकारने जी कर्जमाफी द्यायचं ठरवलंय ती जर दिली तर ती हे फिस्कल डेफिसिट 2.53%ला घेऊन जाणार आहे. पण ते 2.53 देखील इज almost 0.47% less than the 3 point का average which you need according to the Fiscal Responsibility Act. Okay, so Maharashtra is not bridging any ceilings. असं काही नाही की छत उडून जाणार आहे, कुछ नहीं होने वाला. If in the Indian case ये जी 3.1 ट्रिलियन रुपीज वाला केस जो मैंने आपको बोला उसको अगर आप कंसिडर करो, हाँ, तो ये आपका जो टोटल जीडीपी है ना उसका बस 2% है. So it's not going to be a big thing as such. But you need it for a simple reason, कारण ती जर तुम्ही दिली नाही ना तर the farmer has a fundamental problem in terms of availability of credit. म्हणजे तू जर स्टेट फायनान्सेसच्या दृष्टिकोनातून बघितलं किंवा राज्याचे फायनान्सेस, फेडरल गवर्नमेंटचे फायनान्सेस, तर त्यांना काहीही फरक पडत नाही. महाराष्ट्र का केस जैसे मैंने बोला ना आपको, 1.58% आपने बजट किया था आपका डेफिसिट. अगर आपने ये 30,000 करोड़ का दे दिया तो आपका डेफिसिट बढ़ के 2.53 बनेगा, और वो जो 3% है वो उससे भी कम है. एंड एज फार एज द गवर्नमेंट ऑफ इंडियाज फाइनेंसेस आर कंसर्न्ड, इट्स जस्ट 2% ऑफ द जीडीपी, नथिंग मोर देन दैट. पण फॉर अ फार्मर इन्वॉल्व्ड इन फार्मिंग द फंडामेंटल प्रॉब्लेम इज, हे जर रिकामं झालं नाही तर मला नव्याने पैसे घेता येत नाही, आणि त्याला इन्स्टिट्यूशनल फायनान्सची गरज आहे. फॉर अ सिंपल रिझन, NSSO 2014 now has this very interesting highlight about what is called as rural families. Of course, it also talks about urban families. As compared to urban families, over a period of something like 1 decade, rural families are now more nuclear. So 52% Indian rural families या nuclear families आहेत. So ज्याला you had a joint family, त्याला you had resources that you could tap into. आता if I'm increasingly becoming a nuclear family, institutional credit ला माझ्याकडे दुसरा पर्याय नाहीये, मला institutional credit शोधतच फिरायला लागतं. So उसका मजबूरी है. अच्छा, the reason why you have got to cater to them is because they are the most ardent voters. म्हणजे जे मी तुम्हाला मगाशी सांगितलं, पुणे, मुंबई, साऊथ कॅलकटा, साऊथ दिल्ली, ही लोक आलं मनात तर मताला जाणार, नाही आलं मनात नाही आलं सुट्टी जाऊ. पण इंडियाज फार्मर्स आर रेग्युलर वोटर्स, म्हणून आयदर यू गिव्ह इट टू देम और यू शो दॅट यू आर गिव्हिंग इट टू देम. ह्याच्यात बाकी काही नाहीये. द ओनली थिंग इज मला मत द्या. ते एकदम गरीब आहेत, ते खूपच पॅथेटिक कंडिशन मध्ये आहेत, पण ते दर 5 वर्षांनी जाऊन अत्यंत इज्जतने तिथं उभं राहून किती पण वेळ लागो मत देणार आहेत. आणि ही जी भीती आहे, ही भीती इज द रिझन बिकॉज ऑफ विच ऑल ऑफ दिस हॅज टू बी डन. Are you getting it? But it is not. For the economy, it's definitely beneficial. For the economy, it is beneficial for a simple reason, because if the agricultural cycle happens in its normal form, there is what is called as a demand in the economy. कारण it's a very simple thing. ते जे त्या सगळ्याच्या ऑक्युपाय मुवमेंट्स होते ना, तो 1% वर्सेस द 99, तो त्या 1%चा प्रॉब्लेम असा असतो, जसं जसं यू स्टार्ट मुव्हिंग इन टू दॅट 1%, तसं तसं तुमच्या लेवल्स ऑफ कन्झम्पशन खाली डाऊन व्हायला लागतं. म्हणजे जसं जसं तू जास्त श्रीमंत व्हायला लागतो, तसं तसं द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग दॅट स्टार्ट्स हॅपनिंग विथ यू इज युअर लेवल्स ऑफ बेसिक कंजम्पशन स्टार्ट गोइंग डाउन. तो ते बेसिक कंजम्पशन का डिमांड अगर रिटेन करना है, तो देयर इज नो ऑल्टरनेटिव टू समथिंग कॉल्ड एज फार्मर्स. हाँ, for 10 years from now, 20 years from now, the story is going to be very different. पण 10 years from now, 20 years from now, कुणाला माहिती, we possibly might be dead by then. मुद्दा आत्ता हितच आहे.
From the larger economic perspective, since that is going to create the demand, it is required. तर ते झिरो बजेट शेती काही सोल्युशन आहे का याला? ते सगळे चळवळ चालू आहे की ऑर्गॅनिक सीड वगैरे स्वतः बजेट काय खाणार? ऑर्गॅनिक प्रिन्स चार्ल्सनी करावं, आपण काय करणार? तर ते ब्रिटिश फ्रेंच त्यांनी ऑर्गॅनिक बिर्गॅनिक करावं. त्यांच्या लोकसंख्या 5 कोटी 6 कोटी आहे. 130 कोटीला ऑर्गॅनिकनी काय खाऊ घालणार? तर लय वेळ लागतो. तर काय करायचं? येतील टमाटे पुढच्या आठवड्यात. ऑर्गॅनिक ते छान छंद आहेत. ज्यांच्याकडे पैसा पाणी आहे, वेळ आहे, जागा आहे, त्यांनी करावं. पण त्या ऍव्हरेज कन्झ्युमर पोटा पाण्याची ते जे आय डोंट नो हाऊ मेनी ऑफ यू हॅव रिअलाइज्ड इट, द GST ऑन नॉन AC hotels and restaurants is 12%. The GST on AC hotels and restaurants is 18%. Now the fundamental problem is in a place like Bombay and Calcutta, which are hot and sweltering, practically every eatery to retain its customers has an AC facility. Acha, Bombay and Calcutta are largely made of people who are migrants to the cities. की ज्यांच्यासाठी every penny counts. 100 रुपयाचं बिल 118 ला जाणं त्यांना परवडू शकत नाही ना, कुठल्याही स्थितीत परवडू शकत नाही. रोज खाणारी लोक आहेत. नथिंग हॅज बीन टेकन इनटू कन्सिडरेशन, नथिंग. दिस इज इंडियाज पॉलिसी elite, both its politicians as well as its bureaucrats, borrowing Western ideas for something that is completely inapplicable in this situation. In the West, you can do this. कि 3% on gold and 3% on cigarettes and 3% on my hotel bill, त्यांचे GSTs युनिफॉर्म असतात आणि त्यांचे GSTs अक्रॉस अ होल रेंज ऑफ प्रोडक्ट्स ऑफ कन्झम्पशन युनिफॉर्म राहतात. हे 0 to 28% 5 रेट्स मध्ये नाही चालत. ते युनिफॉर्म राहू शकतात बिकॉज दे हॅव अ स्ट्रॉंग सेन्स ऑफ वी ऑल बीन व्हॉट इज कॉल्ड एज पीपल बिलॉंगिंग टू द सेम नेशन. The sort of controversies which we are now facing, how can you charge this at 5% and that at 12%, is because we are yet not a nation. We are people who are very different from each other. This is the wrongest solution in the book. Achha, the funniest part is problems related to direct taxation have not been addressed when this indirect taxation is so zealously implemented across the land. GST इनडायरेक्ट टैक्स है, जबकि इक्विटेबल टैक्सेशन डिमांड्स दैट यू डू समथिंग अबाउट डायरेक्ट टैक्सेशन. नो रिफॉर्म्स टू डायरेक्ट टॅक्सेशन. आता बोलायला लागले विल लुक ॲट द डायरेक्ट टॅक्स कोड. म्हटलं ते ह्याच्या आधी व्हायला पाहिजे होतं. हे झाल्याच्या नंतर नाही होऊ शकत ते. सो एक जो मार था आपका वो डिमोनेटाइजेशन था. Any capitalist economy functions on 3 things: investments, manufacturing and consumption. So demonetization destroyed one pattern of consumption. GST is going to take it down, completely down. The only thing happening in the Indian economy was consumption. The only thing that the Modi government has successfully managed to puncture with the GST idea is consumption. त्यामुळे हे चांगले असतात, ह्या सगळ्या गोष्टी चांगल्या असतात. प्रॉब्लेम सगळ्यात महत्वाचा काय असतं, दिस इज द फर्स्ट थिंग दॅट यू ऑलवेज हॅव टू इनकल्केट विदिन यू इफ यू आर प्लॅनिंग टू बिकम सिव्हिल सर्वंट्स. हाऊ मच ऑफ दिस इज फीजिबल इन माय कंडिशन. आयडिया चांगली आहे, ऑर्गॅनिक शेती चांगली आहे, प्रश्न नाही त्याच्याबद्दल. पण आपल्या स्थितीमध्ये काय होऊ शकतं, आपल्या स्थितीमध्ये होऊ शकतं का, ती कॉस्ट इफेक्टिव्ह राहू शकते का. येणारे जे ऑर्गॅनिक प्रॉडक्ट्स आहेत त्याच्या तुम्ही प्राइसेस अश्योर कशा करणार की दे आर गोइंग टू रिमेन ऑफ द लेवल वेअर इन मास कन्झम्पशन इज पॉसिबल. सो वेन यू लुकिंग ॲट आयडियाज अक्रॉस द वर्ल्ड यू ऑलवेज हॅव गॉट टू कीप दॅट इन माइंड की आपली कंडिशन काय आहे आणि त्याच्यात इम्प्लिमेंट काय होऊ शकतं. सो ऑर्गॅनिक फार्मिंग पर से इज नॉट अ बॅड आयडिया. प्रॉब्लम इज इन द इंडियन कॉन्टेक्स्ट. 130 crore people at growing at the rate of 2.1% per year. So how much of this is possible? Cropping pattern and patterns are decline क्रॉपिंग पॅटर्न आणि बदलणारा consumption pattern.
याचा कशाशी संबंध आहे? त्याच्या प्रोडक्टमध्ये चालू. हे बघ, जशी द डिमांड विल कीप ऑन इन्क्रीजिंग ॲट द लेवल ऑफ द कन्झ्युमर, they would do everything possible in terms of increasing the land which is brought under cultivation. आणि जशी the demand will keep on increasing, after a point of time, जसं we are a land scarce country, we can't bring more land under cultivation. So मग ultimately you have to think in terms of how can you move into something that is going to give you more product. तिची आयडिया आहे ना, more crop per drop वाला. So every resource जसं जसं मी 1 डिग्रीनी वाढवत जातो, तसं तसं मला कॉन्कॉमिटंट जो आउटपुट आहे तो किती डिग्रीजनी वाढवता येतो. So automatically, as the demand is going to keep on increasing, in the Indian case, the demand is going to keep on increasing phenomenally. So in that sort of situation, now where we are, there is no point going in for what is called as एक ऐसा agriculture which would be intensive as far as water and land is concerned. You now invariably have to think in terms of how do you grow about planting more seeds of a nature which are going to give you more as compared to this limited amount of land and water. So land and water can't be increased any longer. It's done. So आता invariably you have to move towards genetically modified, transgenics. त्याला तुमच्याकडे ऑप्शन नाही. येते लक्षात? Cropping patterns are? But I didn't get what. This is what I said ना, कि आता I can't crop in the old fashion. की ज्याच्यामध्ये आय गो इन फॉर सीड व्हरायटीज की विच वुड बी इंटेन्सिव्ह एज फार एज लँड अँड वॉटर इज कन्सर्न. आता आय हॅव टू थिंक इन टर्म्स ऑफ चेंजिंग माय क्रॉपिंग पॅटर्न टू इनकॉर्पोरेट ऐसे सीड व्हरायटीज विच विल गिव मी मोर. माय लँड अँड वॉटर रिसोर्सेज आर नो लॉंगर इनफाइनाइट, दे आर अ व्हेरी फाइनाइट थिंग नाउ. सो ऑटोमॅटिकली क्रॉपिंग पॅटर्न हॅज टू चेंज. यू हॅव टू गो इन फॉर मल्टिपल क्रॉप्स ॲट वन इन द सेम टाइम. तुम्हाला मल्टिपल वेगवेगळ्या प्रकारच्या आता तुम्ही एकच एक पीक घेऊ शकत नाही. मल्टी क्रॉपिंग इज द आयडिया विच हॅज टू टेक प्लेस. की मल्टी क्रॉपिंग इकॉनॉमिकली देखील फायदेमंद अशासाठी आहे की जर एकच एक पीक लावलं आणि त्याची किंमत बुडाली, तो कमीत कमी दुसरी जी पिकं लावलेली आहेत ती तरी तुम्हाला तरू शकतील. सो द स्मार्टर फार्मर्स ऑफकोर्स दे नीड रिसोर्सेज फॉर इट. की जिसके पास रिसोर्सेज है दे नो लॉन्गर गो इन फॉर वॉट इज कॉल्ड एज मोनो कल्टिवेशन. You invariably go for multi-cultivation, but what it will do is it will see to it की बाबा एक जर बुडालं तर बुडालं, मिनिमम जे इनपुट्स आहेत तेवढे जरी रिकवर झाले तरी चालतील, पण कमीत कमी फायदा बाकीच्यात नाही ना. सर एक बेसिक प्रॉब्लेम म्हणजे आम्ही जो एक्सपिरियन्स करतोय, आता माझे वडील शेती करतात, तर त्याच्यावरनं असं पाहायला मिळतं की आपण म्हणतो की ॲग्रिकल्चरमध्ये ह्युमन म्हणजे पॉप्युलेशन कमी झाली पाहिजे आणि दुसरीकडे वाढली पाहिजे, म्हणजे जेणेकरून बॅलन्स होईल, कमी लोक काम करून जास्त आपण इन्कम कमवू शकतो. बट प्रॉब्लेम असा होतो सर की आम्हाला लेबर कमी पडतं, मिळत नाही. त्याचं मेन रिझन असं म्हणजे बोलल्या जातं, कॉमन मॅन बोलतो, शेतकरी पण, आम्ही पण बोलतो की गव्हर्नमेंटच्या ज्या स्कीम्स आहेत काही काही, जसं कमी पैशामध्ये जास्त झाले, म्हणजे 2 रुपयामध्ये गहू, 3 रुपयामध्ये तांदूळ. या लोकांची मेंटॅलिटी थोडीशी अशी झालेली आहे सर की BPLच्या वगैरे, की यांना असं फ्युचरबद्दल काही नाही. ते 1 दिवस काम करतात, 10 दिवसाचं धान्य मिळून जातं. तर त्याच्यामध्ये गव्हर्नमेंट पॅरलाइज करते एका साईडला, म्हणजे त्यांची टेंडन्सी नसते काम करण्याची. तर ज्या शेतीमध्ये काम करायची तिथे एक वर्कफोर्स कमी पडते. आणि दुसऱ्या साईडला जो मोटो आहे की सर्वांना फूड मिळायला पाहिजे, तो फुलफिल होतोय, पण त्याचा जो मोटो आहे तो नाही फुलफिल होत. तर ते अनएम्प्लॉयमेंट होऊन लोकांना शेतीमध्ये रोजगार कमी पडू लागले. तर गव्हर्नमेंटच्या स्कीमचे जे फॉर्म करतात, म्हणजे आपण पॉलिसी फॉर्मेशनमध्ये जर आपण असं बोलू शकतो, आता आम्ही प्रिपरेशन फेजमध्ये, तर जे लोक पास आउट आहेत किंवा जे पॉलिसी फॉर्म करतात त्यांच्याही गोष्ट लक्षात येत असेल, मग अशा पॉलिसी का फॉर्म केल्या की ज्या अशा पद्धतीने. तू विचार करू शकतो की असं का केलं जाऊ शकतं किंवा असं का होतं. आता बघ, त्याच्यात 2 ते 3 गोष्टी आहेत. जस्ट लेट्स ट्राय अड्रेसिंग देम इन अ सिक्वेन्शियल मॅनर. सगळ्यात पहिली गोष्ट काय आहे की हे म्हणणं बरोबर आहे की बाबा लेबरचा प्रॉब्लेम आहे. लेबरचा प्रॉब्लेम थ्रू आउट इंडिया आहे. पण लेबरचा प्रॉब्लेम अशासाठी नाही आहे की तुम्ही त्यांना 2 किंवा 3 रुपयाला धान्य देताय. कारण मी जरी एखाद्याला 2 किंवा 3 रुपयाला गहू किंवा तांदूळ दिला, गहू किंवा तांदूळ मला नुसता नाही ना खाता येत.
मला त्याच्याबरोबर इतर गोष्टी लागतात ना. मग तो शिजवायसाठी तेल लागणार, केरोसिन लागणार, गॅस लागणार, गेला बाजार. गव्हर्नमेंट त्याने ना प्राइसेस सबसिडाईज करत. रेअर आर गव्हर्नमेंट्स ऑफ द तामिळनाडू व्हरायटी की जिथं तेल, फोडणी सगळं सबसिडाईज होईल. पण बाकी भारतामध्ये इट इज सबसिडी ऑफ बेअरली 1 or 2 थिंग्स. मी आता साखर तुला कमी किमतीला मिळेल, गहू मिळेल, तांदूळ मिळेल. पण गहू तांदूळ कच्चा नाही ना खात. सो त्या केसमध्ये नुसता गहू किंवा तांदूळ 2 किंवा 3 रुपयावरती आला ह्यानी भागू नाही ना शकत. काम तर करायला लागतं. प्रॉब्लेम इज ॲग्रिकल्चरल वर्क नो लॉंगर फॉर अ होल रेंज ऑफ पीपल होल्ड्स एनी अट्रॅक्शन. तर सगळ्यात महत्त्वाचं कारण इज ॲग्रिकल्चरची पाठ वेजेसच्या बाबतीत मोडली कधी, ज्याला नरेगा आलं. नरेगा 2005ला आल्याच्या नंतर नरेगा आलं ज्या वर्षी, त्या वर्षी फार्म वेजेस नरेगाने ठरवले, म्हणजे रुरल वेजेस नरेगाने ठरवले ॲट 100 रुपीज पर डे पर पर्सन. ओके. त्या वर्षी नरेगा यायच्या आधी ॲव्हरेज ॲग्रिकल्चरल वेज थ्रू आउट इंडिया वॉज 83 रुपीज. सो 83 रुपीज आपका ॲग्रिकल्चरल वेज था. दिवसभर तो काम करायचा. दिवसभर काम केल्याच्या नंतर त्याला 83 रुपये मिळायचे. नरेगा आलं सेइंग दिस दॅट 100 रुपयाला काम. कॉन्सिक्वेंटली दुसऱ्या वर्षी आफ्टर नरेगा ॲग्रिकल्चरल वेजेस अक्रॉस इंडिया शॉट अप टू 175 रुपीज. कारण ज्यांनी शेती आहे त्याचा फंडामेंटल प्रॉब्लेम आहे, तो कामाला यायलाच तयार नाहीये. तर तुम्ही सांगितलं 83 रुपयात, तर वाढून आपण 83 रुपयाला करू. तो का पागल बी गेले का? 100 रुपयाला काम मिळते ना मला. ते पण केलं तर केलं, नाही केलं तर नाही केलं. जॉब कार्ड ते 100 रुपये मिळतात, तेवढं कशाला कामाला येईल मी. पण त्याच्या शेतात काहीतरी आहे, आता त्याला ते करायचंय नाही तर कापायचंय, त्याला मजुरीची गरज आहे. कॉन्सिक्वेंटली त्याला मजुरी वाढवून द्यायला लागली. मजुरी वाढवून ह्या लेवल पर्यंत गेली, गेम इतकी भारी झाली की बाय द टाइम यू कम टू 2012, forget corruption and everything, the Manmohan Singh government was destroyed by something called as uncontrollable inflation. The problem was the Indian economy suddenly started becoming so inflationary at all ends कि the government lost complete control over reining in inflation. 2008चा ते मेरिल लिंच वाला क्राइसिस शुरू हो गया. उसके बाद 2012 तक the government of India kept on pumping money across the country in terms of what is called the fiscal stimulus. Everything became hyperinflationary, hyper, to a level where 2014 में जब मनमोहन सिंह गया उस वक्त एग्रीकल्चरल वेज stood at 220 rupees per day. From 83 a decade ago to 220. Nice when it comes to what was served as wages to people, but in terms of there's something called as inflation. उसकी दृष्टि से देखो ना, complete disaster. So farming no longer is attractive. ही भारतातली नाही, जगभरातली गोष्ट आहे. The most laborious work in farming is done by people who are beyond 40. You no longer find people who are younger who are ready to work in something called as a farm. Farming attractive नाही, कुठल्याही स्थितीत attractive नाही. सर त्याच्यात आणखी ॲडिशनल फॅक्टर आपण जो डिस्कस केलाय की आउटपुट इन टर्म्स ऑफ इनपुट मिळत नाहीये, तर ते तो आहे, तो डेफिनेटली आहे. पण दुसरीकडे दुसरी एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय झालेली आहे इन द सेम केस, टू पुट एव्हरीथिंग इन इट्स राईट पर्स्पेक्टिव्ह, ऑपॉर्च्युनिटीज इतक्या वाढलेल्या आहेत. म्हणजे तुम्ही भारतातल्या मागासच्या मागास एरियाजमध्ये जा, मागासच्या मागास. वन्स अपॉन अ टाइम आय हॅड गॉन टू समथिंग कॉल्ड एज बुंदेलखंड, and it's amazing to find people boarding those rickety 6-seater वाला जो ऑटो होता है ना, की ती टेक्निकली 6-seater साठी आहे, त्या गाडीमध्ये 12 ते 14 लोक होती. and to go to the nearest town for wage labor. तो शहरात जाऊन काम करतो, पण तो शहरात जाऊन काय करतो, तिथे पण जाऊन हमालीच करतो. पण शहरात जाऊन हमाली करणं आणि गावात हमाली करणं, आम्हाला आता असं वाटायला लागलेलं आहे देयर इज अ चेंज इन स्टेटस. यासाठी 2 तास भारतातले सगळे जे पब्लिक ट्रान्सपोर्टचे पॉइंट्स आहेत ना, रेल्वेज असतील, रोड तुमचे बस डेपोज असतील, यू चेक देम अक्रॉस द कंट्री.
अर्ली मॉर्निंग दे आर ऑल पॅक्ड विथ पीपल मुव्हिंग. आणि तुम्ही जर बघितलं ना कुठून कुठं चाललाय तर इनव्हेरिएबली फ्रॉम अ प्लेस विच हॅज लो वेजेस टू अ प्लेस विच हॅज हायर वेजेस. काम तेवढंच आहे. तिकडं 8-10 तास काम करतोय, इथं पण 8-10 तासच काम करतोय. जायला यायला 2 तास लागताय, पण इथं बसून काम करतो का? हा येडेबिडे झाले का? हट. तिकडे कसं भारी असतं. सो वो जो स्टेटस कॉन्शियसनेस है ना, कि दिस इज सीन एज समथिंग दैट इज वर्क एंड लेबर छोड़ दो, सगळ्यात फंडामेंटल प्रॉब्लेम अक्रॉस ऑल फ्लरिशिंग फार्मिंग एरियाज इन इंडिया इज पोरांना पोरी मिळत नाहीत लग्नाच्या वेळेला. तुम्ही सांगितलं ना तर चांगला गब्बर शेतकरी आहे, 100-100 एकराची आपल्याकडे जमीन आहे, पोरीला काही करायला लागणार नाहीये, तरी पण पोरी मिळत नाही. येडबिडे झाले काय? शेतात जाऊन फार्म हाऊस बिमास असावं, आठवड्याच्या शेवटी कधीतरी आपण आपल्या गाडीने यावं, सोमवारी परत रिटर्न जावं. पण हे काय आयुष्यभर मातीतच बसायचं? दॅट इज द प्रॉब्लेम. So this is not about what is called as 2 आणि 3 रुपयाला मिळायला लागलं म्हणून. या ज्या अपॉर्च्युनिटीज वाढल्या, या ज्या रोड रेल कनेक्टिव्हिटीज वाढल्या, हे रस्ते जातात कुठं? दिल्ली सारख्या जागेमध्ये 3-4 फेज ऑफ मेट्रो कुठं चालली आहे बघा. व्हॉट इज इट दॅट दे आर कनेक्टिंग? I don't know if you have any idea about it. The Delhi NCR region occupies practically everything now in Haryana and almost everything in northeastern Rajasthan. म्हणजे you have places as far away as Alwar which now have real estate prices set in accordance with what is called as Delhi NCR का ready reckoner. Alwar is so far away, पण त्यांना अपेक्षा आहे उद्या येईल मेट्रो, परवा येईल का नाही? कनेक्टिव्हिटीज वाढल्या. पूर्वी शहरात जाणं वॉज समथिंग जे माय फादर came from a village on the Pune-Solapur road, wherein once upon a time when I was a young person he could afford going there once a week. आज सकाळी गेलं की मी संध्याकाळी येतो. कुणी सांगितले शेतात काम कर? आणि शहर बडी चीज आहे ना. काम जरी तेवढं करायला लागलं तरी इतर गोष्टी आहेत का नाही? इतर कितीतरी गोष्टी असतात. हे गावात आहे का? मग आमचं चाललेलं आहे की आपण गावामध्ये पण मॉल टाकू आणि दिवसभर मॉल मध्ये बसू. सर जे आता आपण बोललो की शेतकरी चूक काय करतो की लास्ट इयरचे इन्कम बघतो, म्हणजे आउटपुट हे बघतो किती पैसे मिळाले, आकडा मिळाला, तर मग त्याला काही नॉलेजच नसतं. तो इन्फॉर्मेशनचा प्रॉब्लेम आहे रे. तो सगळ्यात मोठा प्रॉब्लेम जो आहे ना तो इन्फॉर्मेशनचा आहे, की ज्या प्रकारचे इन्फॉर्मेशन नेटवर्क्स डेव्हलप होणं गरजेचं आहे. आता ते इन्फॉर्मेशन नेटवर्क्स नसताना तर मोदी गव्हर्नमेंट हॅज एन आयडिया ऑफ व्हॉट इज कॉल्ड एज ई-नाम. तो नॅशनल ॲग्रिकल्चर मार्केटवाला आयडिया जो आहे ना, इलेक्ट्रॉनिक नॅशनल ॲग्रिकल्चर मार्केट्स, अरे पण टू लेट दॅट वर्क, एनी गुड मार्केट वर्क्स ऑन द बेसिस ऑफ हाऊ ट्रान्सपरंट इज द इन्फॉर्मेशन विच विल एनेबल द बायर अँड द सेलर टू डिस्कवर प्राइस. It's going to take a long time for those types of networks to get built. In the absence of that, खरं रजिस्टर करा विकत मका याडा बेटा आहे का? तिथं गेल्याच्या नंतर मला कळणार कसं की किंमत माझ्या फायद्याची का नाहीये? फंडामेंटल प्रॉब्लेम जो आहे ना त्या लेवलला इज हाऊ डज अ फार्मर डिस्कवर प्राइस इन द ॲब्सन्स ऑफ इन्फॉर्मेशन विच इज नॉट रेडिली अवेलेबल. सो ज्या लेवलपर्यंत इन्फॉर्मेशन अवेलेबल व्हायला पाहिजे. बरं, देयर इज अ लॉट ऑफ इन्फॉर्मेशन फार्मर्स का तो छोड़ दो जो गवर्नमेंट ऑफ इंडिया छुपा के बैठा है. बाकी सबको तो तेल लगाओ. गवर्नमेंट ऑफ इंडिया जिस किस्म की चीजों को दबा के बैठा है ना, वो एक अपने तरीके का अपना स्कैंडल है. सो दैट ट्रेडर्स आर नॉट मूविंग इनटू दिस. बट यू एज द गवर्नमेंट हैव इनफ नंबर ऑफ स्टडीज, हैव इनफ नंबर ऑफ रिपोर्ट्स. वो कहां तक पब्लिक है? वो कौन सी लँग्वेजेस में है? हा प्रॉब्लेम आहे ना. सो ज्या वेळेला तुमच्याकडे इन्फॉर्मेशन फ्लो हा जेवढा मोकळा होईल, ते जे 3.2 मिलियन अमेरिकन फार्मर्स आहेत ना, 70% ऑफ देम आर कनेक्टेड टू द नेट.
उतना तो तुम्हारा ओवरऑल पॉपुलेशन का नेट कनेक्टिविटी नहीं है. So American farmer connected to the net has a better sort of an understanding of weather forecasting, futures markets, not just in America but across the world. कि ज्याच्या बेसिसवरती he can take these decisions कि बाबा what do I go in for? The place where we lack in the Indian context is the availability of that information. ती नाही अशातला भाग नाहीये, ती ज्याला पाहिजे त्याला मिळत नाही. ये अपने तरीके का अलग किस्म का डिस्क्रिमिनेशन है. म्हणजे या ज्या मोठ्या ॲग्रिकल्चरल कॉर्पोरेशन्स आहेत ना, मॉन्सॅन्टो असेल, कारगिल असेल, दे आर ॲक्युरेट इन्फॉर्मेशन. त्याकडे इतकी सुंदर इन्फॉर्मेशन आहे, दे कॅन ऑलमोस्ट टेक अ 5 year का आउटलुक ऑन द बिझनेस इन टर्म्स ऑफ 5 वर्षामध्ये आपण कशात कुठं पैसे गुंतवायचे. पण त्यांच्याकडे त्या प्रकारचे स्केल आहे, त्यांच्याकडे त्या प्रकारचा व्हॉल्यूम आहे, त्या प्रकारचे पैसे आहेत इन्व्हेस्ट करायला. तो जो गरीब बिचारा 13 कोटीतला रेनफेड एरियातला माणूस आहे, ज्याच्या उत्पादनावरती मॉन्सॅन्टो कारगिल फायदा बनवतात, त्याला कसलीच इन्फॉर्मेशन नाहीये. तो आपल्या इथं तिथं लोकांना विचारत फिरतो, हा काय म्हणतोय, तो काय म्हणतोय. बरं, सांगणाऱ्यांचे त्यांचे इंटरेस्ट असतात. मोस्ट ऑफ द टाइम छोट्या गावांमध्ये खतं विकणारा, औषधं विकणारा, बियाणं विकणारा आणि आलेलं उत्पादन खरेदी करणारा, सगळं करणारा माणूस एकच असतो. त्याच्या बरोबर इंटरेस्ट असतं त्या सगळ्या चेनमध्ये. मग आम्ही नाही कुठं म्हटलंय, पण आता जर तुम्ही आपण एवढी मोठी क्रांती केली असं सांगत सरकार बनवलं 2014 मध्ये, तर आपण ज्याला वॉक द टॉक असं म्हणतात इंग्रजीत, तसं करायला पाहिजे होतं का नव्हतं. त्यांनी 70 वर्ष शेण खाल्लं, तू काय केलं सांग ना. तू सांगितलं होतं का नाही आम्हाला की जे जे झालं नाही ते मी सगळं करणार. हा बोल, एक मिनिट थांब. ही इज रेजिंग हिज हँड फॉर क्वाईट सम टाइम. 1 minute रुक. हा बोल. हा बोल. असं तुम्ही जसं मगाशी बोललात की आपल्याला ॲग्रिकल्चर सेक्टरमध्ये एक्सेस म्हणजे पॉप्युलेशन झालेलं आहे, त्याला आपण मग त्या ॲग्रिकल्चर सेक्टरमधून बाहेर काढण्यासाठी आणि पुन्हा मग त्याची हे करायचं वे आउट काय. आणि मग मी काय केलं असं एक्सपिरियन्स केलेलं आहे की म्हणजे ज्यावेळेस मी ग्रॅज्युएशन करत होतो त्यावेळेस काही अशी माझ्या बॅचची मुलं होती की त्यांची टेंडन्सी अशी होती की झालं तर झालं ग्रॅज्युएशन, नाही तर आहे बाबाची शेती, म्हणजे असं एक टेंडन्सी होती. मग त्यामधून म्हणजे कसं असायचं, म्हणजे अवेअरनेस क्रिएट करून कोणत्या वेळी म्हणजे काय इम्प्लिमेंट. हे बघ, जर तो असा विचार केला की बाबा 1880 मध्ये जवळपास 70% अमेरिकन पॉप्युलेशन ही गावांमध्ये राहत होती आणि शेतीवरती अवलंबून होती. तीच संख्या आजच्या घडीला एक्झॅक्टली उलट्या पोझिशनला आहे, किंवा बेअरली 2% ऑफ द पॉप्युलेशन लिव्हिंग ऑन द फार्म्स. 98% ऑफ द युनायटेड स्टेट्स इज अ अर्बन प्लेस. आता हाऊ डिड दे डू इट? तर द अमेरिकन गव्हर्नमेंट डिड नॉट रन एनी अवेअरनेस प्रोग्राम्स. The American government used its capacity to tax, to push for policies whereby this would automatically happen over a period of time. हे जे ट्रान्झिशन असतं ना, की जे ग्रामीणकडनं शहरी ट्रान्झिशन आहे, फ्रॉम बीन अ डेव्हलपिंग टू अ डेव्हलप्ड वर्ल्ड, हे जगात सगळ्यांच्या बाबतीत घडतं. हे त्यांच्या बाबतीत घडलं, हे आपल्या बाबतीत घडलं. एक जे ट्रान्झॅक्शन झालं ते फॉर एक्झाम्पल कंट्रीज लाईक चायना किंवा सॉव्हिएत युनियनच्या बाबतीत झालं, की ज्याच्यामध्ये शासनाने भूमिकाच अशी घेतली की तुम्ही त्यांना त्यांच्या पातळीवरती सोडलं ते कधीच बदलणार नाही. सो एक फोर्सेबल अशा प्रकारचं इंटरव्हेन्शन की ज्याच्यामध्ये यू डिस्प्लेस पॉप्युलेशन्स, की मी आता धरण बांधतो, मी आता एक मोठं धरण बांधतो, ज्याच्यानंतर तुमचं गाव, तुमचं शेत सगळं पाण्याखाली जाणार आहे. तुला तर गप सांगितलं हितनं उठण शहरात जा, तुला जायची तयारी नाही, ठीक आहे मी धरण बांधून दाखवतो तुला. सो यू हॅव दीज चायनीज ह्याचे जे मल्टीपर्पज डॅमचे प्रोजेक्ट्स आहेत. बाय 2024 दे वुड हॅव हॅड मूव्ड समथिंग लाईक 250 million people into the cities. की काय नाही, धरण बांधायचं, शासनाला धरण बांधता येतं ना, जमीन अधिकृत करता येते ना, धरण बांधायचं, ते बरोबर पाण्याखाली गेलं ना, मग बघू आपण तू शेती कुठं करतो. सो एक पर्याय जो आहे तो हा आहे. दुसरा पर्याय जो आहे तो टॅक्सेशनवाला, की तुम्ही टॅक्सेस अशा पद्धतीने लावत जा की ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम तुमच्याकडे ऑप्शनच उरत नाही. सो यू हॅव व्हॉट आर कॉल्ड एज अ पुश फॅक्टर्स अँड द पुल फॅक्टर्स. तो आपल्या केसमध्ये ते ट्रान्झॅक्शन हॅज ऑलरेडी स्टार्टेड. ऑलरेडी
कि वी हैव बीन टेलिंग आवरसेल्व्स एक बहुत ही स्प्लेंडेड किस्म का झूठ फॉर अ लॉन्ग पीरियड ऑफ टाइम कि a large portion of the Indian population lives in villages, and we associate everything that is rural with everything that is agrarian. So we have finally reached a point jitha that connection between the rural and the agrarian needs to be broken, and we need to stop telling ourselves this lies that we are largely what is called as a rural country. Okay, if you look at India's most developed regions, say for example western and southern India, ह्या त्या regions आहेत ज्या equally मोठ्या प्रमाणामध्ये urban देखील आहेत. सो यांनी असं केलं का, जे चायनीज सरकारने केलं, जे रशियन सरकारने केलं, तो यांनी काय केलं, ते कंडक्टेड देअर इकॉनॉमिक पॉलिसीज इन अ मॅनर की ज्याच्यामध्ये द गव्हर्नमेंट सॉव्हरेन राईट टू टॅक्स वुड बी युज्ड इन अ मॅनर wherein we would over a period of time encourage the massive urbanization of our society. ओके, काही करायला लागत नाही. द वे इन विच यू टॅक्स, तुम्ही टॅक्स कशावरतीच वाढवणार, कशावरती घटवणार, तुम्ही कशाचे टॅक्सेस कुठल्या पॉइंट ऑफ टाइमला कसे बदलत जाणार, that ultimately results in a situation wherein people have no choice, simply no choice. मग त्या केसमध्ये you have to take your position. आता आपल्या केसमध्ये ते इरिस्पेक्टिव्ह ऑफ टॅक्सेशन घडतंय. मग ही जी केस मी सांगितली ना की बाबा शेती असलेला, शेतीत काम करणारा नवरा नको, आता हे आजच्या घडीला भारतभरामध्ये ते वेगवेगळ्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळतं. मग अनेक्डोटली ऐकायला मिळतं, यू रीड इट अबाउट इन स्टोरीज, यू सी इट इन फिल्म्स, यू सी इट इन थिएटर, बट यू वुड बी सरप्राइज्ड इफ यू चेक आउट से फॉर एक्झाम्पल महाराष्ट्रीयन फिल्म्स, मराठी फिल्म्स ऑफ द 1970s की ज्याला ग्लोबलायझेशन नव्हतं, ज्याला कुठलेही 24/7 चॅनल्स नाही आहेत, त्यावेळेला देखील यू विल फाइंड अ सर्टन सॉर्ट ऑफ अ नॉईज मेड अबाउट दिस की परमनंटली नुसती शेती आणि शेतकरी असलेला नवरा नको. हा, त्यांचं सोशल लोकेशन काय ते निराळी गोष्ट आहे, पण ही काय आजची तक्रार अशातला भाग नाहीये, ही तक्रार त्याच्याही आधीपासून झालेली. सो आपल्या केसमध्ये हे जे ट्रान्झिशन आहे ना, फ्रॉम द रुरल टू द अर्बन, फ्रॉम द डेव्हलपमेंट टू द डेव्हलप, इट हॅज स्टार्टेड, इट हॅज ऑलरेडी स्टार्टेड. Irrespective of what the state does, it is going to keep on gathering pace. The only big question म्हणजे एका बाजूला प्रॉब्लेम काय आहे की द रुरल अँड द फार्मिंग, द ॲग्रिकल्चर हॅज इट्स ओन प्रॉब्लेम्स. दुसऱ्या बाजूला द नेक्स्ट बिग प्रॉब्लेम इज द सिटी इट सेल्फ. म्हणजे तो गावातनं शहरात येतो, पण शहरातून तो येतो कशामध्ये, मॅसिव्ह अनएम्प्लॉयमेंट, अनहायजेनिक कंडिशन्स ऑफ लाईफ अँड लिव्हिंग, स्लम्स अँड गेटोज. शहराचा सगळ्यात मेजर प्रॉब्लेम काय आहे, लँड मार्केट नावाची जी गोष्ट आहे ती डेव्हलप नाही. लँड अजूनही मोठ्या प्रमाणामध्ये इज ट्रान्झॅक्टेड ऑन अकाउंट ऑफ द डिस्क्रिशनरी पॉवर्स ऑफ गव्हर्नमेंट्स. आला बाबा रामदेव, दे 550 एकर जमीन. महाराष्ट्र सरकार, नागपूर जिल्हा, महाराष्ट्र सरकारची जमीन कशी काय देऊ शकते त्याला, नॉमिनल किमतीला, 1 रुपया एकर. जमिनीत लँड मार्केट बिर्केट नावाचा काही प्रकार असतो का नसतो. बरं, त्याला रोग काय आलेला आहे, तो इथे 20,000 कोटीचा धंदा घालवतोय, तर तुम्ही 500 रुपयाला 500 एकर जमीन कशाला देता. नोबडी रेजेस दिस क्वेश्चन इन महाराष्ट्र, नोबडी. हा प्रश्न अजित पवारला देखील पडत नाही, कारण जसा ह्यांचा एक बाबा आहे तसा त्यांच्या पण घरी एक बाबा आहे. लँड मार्केट्स डेव्हलप नाहीत, लँड टायटल्स डेव्हलप नाहीत, लँड परमनंटली अंडर अ सिच्युएशन. महाराष्ट्रा's chief minister is the urban development minister. Why can't the urban development ministry have a different minister? You check out गेल्या 25 वर्षामध्ये you check out महाराष्ट्रा's chief minister के पोर्टफोलियोज क्या है. उसका एक परमनंट पोर्टफोलियो, he is the urban development minister. काय करतो तो अर्बन डेव्हलपमेंट मिनिस्ट्री. सो तो गावाकडनं शहरात येतो, शहरात हा प्रॉब्लेम आहे. हे जे ट्रान्झिशन आहे हे स्मूथ व्हायला पाहिजे, हे जे ट्रान्झिशन आहे हॅसल फ्री व्हायला पाहिजे. याच्यासाठी द सिटी कॅन ऑलवेज फाइंड स्पेस, ऑलवेज. नाही म्हणतात पेठेचं पुणे, उपनगरांचं पुणे झालं का नाही झालं. So city can always do that. पण India's rulers and political parties have a permanent sort of suspicion about the city. Permanent suspicion. त्यांना कायम डाऊट आहे की हे लोक शहरामध्ये काय करतात.
काय खातोय तू? हे गावात सहजपणे डोकवता येतं ना, शहरात नाही ना डोकवता येईल. शहरात तुला सांगणार काय खातोय मी, का तुला काय करायचं, काय पण खाईल मी. मग त्यांना परमनंट अशा प्रकारची एक ॲनिमॉसिटी आहे, एक अशा प्रकारची भीती आहे, कम्प्लीट सस्पिशन आहे. सो यू विल नॉट फाइंड एनी इंडियन पॉलिटिकल पार्टी डिस्पाइट एव्हरीथिंग इन दिस कंट्री फॉर द लास्ट 25 years saying that India urgently needs better living cities. India needs a grand program for urban transformation, ज्याच्यामध्ये power will devolve to the people living in the city. ह्यांचा परमनंट प्रॉब्लेम असा आहे, तुम्ही जर अर्बन ट्रान्सफॉर्मेशनच्या बद्दल बोलले तर त्याच्यानंतर सत्ता त्यांच्याकडे जाणार आहे. म्हणजे द वर्ल्ड्स बेस्ट सिटीज हॅव इलेक्टेड मेयर्स. लंडन हॅज एन इलेक्टेड मेयर, इलेक्टेड बाय द पीपल ऑफ लंडन. पॅरिस हॅज एन इलेक्टेड मेयर, बर्लिन हॅज एन इलेक्टेड मेयर. जगातल्या कुठल्याही चांगल्या शहरामध्ये मुख्यमंत्री हा अर्बन डेव्हलपमेंट मिनिस्टर नसतो. जगातल्या सगळ्या चांगल्या शहरांमध्ये शहराचा महापौर हा लोकांनी डायरेक्टली इलेक्ट केलेला असतो. आम्ही गावात सरपंच नेमायच्या तयारीला लागलो. तुम्ही विचार करा, आपण काय आपली दुनिया चंद्रावर की आम्ही उंदरावर. दुनिया मेयर सिलेक्ट करती, आम्ही लोकांना काय सांगितलं, आपण सरपंच सिलेक्ट करू. केवढा आनंद आम्हाला. 7वी पास सरपंच सिलेक्ट करू. You can imagine कितना nonsense है, कितना nonsense. Some of the worst cities, like say for example Moscow, when the Kremlin presides over everything, even they have an elected mayor. New York has an elected mayor, who can, after becoming the mayor in New York, also think in terms of planning to become America's president. Michael Bloomberg. Or the world's best cities have power given to their people, which is used by the people to decide as to how do they shape up the city. आमचे फंडामेंटल प्रॉब्लेम्स आहेत. वी डोंट आयडेंटिफाय विथ इच अदर. पुण्यात सदाशिव पेठेत राहणाऱ्या निम्म्या लोकांना भवानी पेठ त्यांच्या डाव्या हाताला आहे का उजव्या हाताला आहे हे माहित नाही. भवानी पेठ कुठं असते, गंजपेठ कुठं असते, आपल्याला काय करायचं तिकडच्या काय. आपले सदाशिव पेठेत राहावे, झी मराठी बघावे. इतकी नॉनसेन्स लोक आहेत, इतकी नॉनसेन्स. आपला सगळ्यात महत्वाचा प्रॉब्लेम काय माहिती का, वी आर अ कंट्री इन परपेचुअल इलेक्शन मोड. परपेचुअल, एक हो गया दूसरा शुरू हो जाता है. India's politicians do not have an imagination beyond 5 years. Have you looked at what happened in the last 3 years? Everything is geared towards something. How would this benefit Modi in 2019? 2019 मरतो फिरतो काय 2019 मध्ये. त्याच्यानंतर दुनिया आहे ना. तो every Indian politician has a horizon of next 5 years. वो उसके आगे सोचता ही नहीं. ही निवडणूक काढू द्या आप्पा, मग बघू. तर मग काही बघत नसतो तो, काही नाही. अँड इंडियाज पीपल हॅव कन्सर्न्स अँड ॲस्पिरेशन्स विच डू नॉट अंडरस्टँड द 5 year का लिमिट. विच जस्ट डोंट अंडरस्टँड दिस. ये 5 year तमाशा क्या है. सो इंडियाज पॉलिटिशियंस कॅनॉट इमॅजिन बियॉन्ड 5 years and India's people do not have aspirations which are limited by 5 years. नाही, ते पोलरायझेशन माझा मामला निराळा मामला आहे. ते आपण वेगळ्या पद्धतीने बोलू, कारण त्याच्यामध्ये लोकांना असं कंटिन्युअसली काय वाटतं की पोलरायझेशन होतं आणि तो निवडून येतो. ते कधीही तसं नसतं. ऑल पोलरायझेशन इज व्हेरी स्ट्रॉंगली ग्राउंडेड इन अ व्हेरी नाईस वेल नेटवर्क मटेरियल नेटवर्क. मला त्याच्या मनात भीती घालायचीच अशासाठी आहे. ती अशासाठी घालायची नाहीये की तो बीफ खातो का नाही, तू उद्या काही पण खा मी तुला आणणार. म्हणजे मनात भीती एवढी घालायची अशासाठीच आहे की तू हिथून गेला पाहिजे. तू हिथून गेला की तुझी जागा, तुझं घर, तुझं दुकान आपल्याला.
पोलराइजेशन का दूसरा कोई पर्पज नहीं है. पोलराइजेशन वर्क्स विथ ओनली वन सिंगल आइडिया, अक्वायरिंग एसेट्स ॲट झिरो कॉस्ट. दंगल दणदणीत असावी म्हटल्याच्या नंतर तो परत येणार नाही. तो परत नाही आला, मकान दुकान सगळं आपलं. तुम्हाला ते काही येडे वाटले का? औरंगाबादमध्ये ना तर त्यांचं तेच असतं की इलेक्शन आलं की औरंगाबादमध्ये 40-60% असतं. मुस्लिम हिंदू करतात डायरेक्ट, बाकीचे सगळे म्हणजे साधं नगरसेवक इलेक्शन हिंदुत्वावर लढतं. तर प्रॉब्लेम असतोय की आपल्याला करायचंच असं आहे की याच्यामुळे आपल्याला मतं तर मिळाली पाहिजेत, पण मतं मिळाल्याबरोबर आपल्याला ॲसेट्स पण ताब्यात घ्यायचे. मोठी दंगल झाली. दंगल झाल्याच्यानंतर तुम्ही काय करता? तुम्ही तुमच्यासारख्या लोकांच्या बरोबर राहायला जाता. तसं झाल्याच्या नंतर तुम्ही आत्ता जिथं राहत होता ती जागा आम्हाला अक्वायर करायला मिळते. सहारनपूर बेरनपूर सारख्या जागी झाली, मग तर अजूनच चांगलं ऊसाचं शेतच मिळतं डायरेक्ट. How can food processing will help farmers in getting competitive prices for their perishable? If the farmer is not in control of the agro processing firm, definitely not. Now, it's only where farmers are in control of it की they would realize a better price. पण जर असं होत असेल की ॲग्रो प्रोसेसिंग फर्म आहे पण फार्मर का रोल खाली उसको रॉ मटेरियल डिलीवर करना है, तो उस केस में फार्मर का कोई फायदा नहीं होने वाला. इट विल हेल्प यू इन अ कंडिशन की ज्या कंडिशनमध्ये ॲग्रो प्रोसेसिंग फर्म जी आहे त्याच्यावरती तुमचा काही ना काहीतरी कंट्रोल आहे. क्लासिकल एक्झाम्पल बीन द अमूल व्हरायटी. You know, Amul farmers who deliver milk to the cooperative are also owners of the cooperative. So whatever value addition and profits the firm generates is sort of shared between them. So जिथं तसं आहे की बाबा तो जे काही ॲग्रो प्रोसेसिंग चाललेलं आहे त्याचा तो काही ना काहीतरी पद्धतीने कंट्रोलर पण आहे. मोस्ट ऑफ द टाइम दिस विल हॅपन ओनली इन ॲक्टिव्हिटीज की याच्यामध्ये कोऑपरेटिव्ज आहेत, तर ही विल स्टँड टू गेन. पण जर तो नुसतंच डिलिव्हर करतोय तर त्याच्यातनं काही नाही निघणार, नथिंग. बट विल गिव्ह हिम अ बेटर प्राइस पण नॉट मच. द वे इन विच अमूल ब्रॉट अबाउट अ रेवल्यूशन एज फार एज फार्मर्स लाइफ इज कंसर्न, वैसा वाला केस नहीं होगा. Sir, according to Economic Survey 2016-17 regarding demonetization, they have stated that the farmer had faced the hardship and financial crisis in short term, but it will be beneficial for them in long term. So farmers are waiting for that now. कि वो long term कब आएगा? What is the stake on this? No, it is not going to benefit anybody. Nobody. कारण in the first place the act itself was so unimaginably irrational कि वो किसी को कोई फायदा नहीं दे सकता, किसी को. And farming is a very temporal activity कि याच्यामध्ये I am always concerned as a farmer with what is called as this season and the next one. So मी लॉंग टर्मचा बेनिफिट येण्यासाठी किती वेळ वाट बघू, आणि तो येणार. पैसा बँकेत त्यांना जर तो फ्लो होतो कॅश मध्ये असेल तर तो कसा फ्लो होईल, म्हणजे असा कसा फ्लो होईल. म्हणजे मी एक शहरातला माणूस आहे. क्रेडिट वाढत जातं की 100 रुपयाचे 90 देते क्रेडिट. भैया प्रॉब्लेम तुझ्या लक्षात आला का? मी शहरामध्ये राहतो, तुम्ही माझ्या नोटा काढून घेतल्या, मी पैसा बँकेत जमा केला, ओके. आता दुसरा एक माणूस आहे जो गावात राहतो, जो शेतकरी आहे, त्यांनी बँकेकडनं पैसा मिळवायचा आहे. पण त्याचा प्रॉब्लेम असा आहे की त्यांनी ऑलरेडी जी कर्ज घेऊन ठेवलेली आहे त्याच्यामुळे बँक त्याला एक छदाम पैसा देणार नाही. तो मी माझे शेजाऱ्याचे असे दोन्ही पैसे जरी शहरात बँकेत नेऊन टाकले तरी मुळातच हा क्रेडिटवरती नसल्या कारणाने ह्याला कुठनं पैसे मिळणार. असं नाही आहे ना. दिस इज नॉट, आय डोंट नो व्हॉट सॉर्ट ऑफ फनी आयडियाज डू पीपल इन इंडिया हॅव की आपण असं काहीतरी केल्याच्या नंतर असा काहीतरी फायदा होणार आहे. बँक अशी कुणाला पण पैसे देत फिरते. म्हणजे तुम्ही शहरात बँकेत पैसे टाकले, बँकांनी काय गावामध्ये पैसे हाराने मांडून ठेवले होते, या घेऊन जा. नाही, आरबीआयने किती व्याजदर कमी केले बघ ना तू. डिमॉनिटायझेशन नोव्हेंबर 2016 मध्ये झालं ना, त्यावेळेसपासून आरबीआयने व्याजदर किती वेळा कमी केले, किती कमी केले. There is a very strong need for reforms आणि very comprehensive reforms.
कारण तिच्या जुन्या फॉर्मॅटमध्ये त्याचा स्केल ऑफ ट्रान्झॅक्शन खूप कमी आहे. आणि आत्ता ज्या प्रमाणामध्ये गोष्टी घडत आहेत त्या प्रमाणामध्ये दे आर इनॲडिक्वेट फॉर एव्हरीथिंग. दुसरा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम जो आहे की ज्या प्रकारचे मिडल लेवल इंटरेस्ट त्यांनी जनरेट केलेले आहेत दे आर डेफिनेटली ॲज ऑफ नाव व्हेरी इंजुरियस ॲज फार ॲज इंडिव्हिज्युअल फार्मर्स आर कन्सर्न. पण यू हॅव टू रिफॉर्म इट, देर इज नो डाऊट अबाउट इट. ट्रान्सपरन्सी वाढणं गरजेचं आहे, साईज आणि व्हॉल्यूम ऑफ ट्रान्झॅक्शन्स वाढणं गरजेचं आहे. हां, इनामचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम इज हाऊ डज द फार्मर डिस्कवर दॅट दिस इज द राईट प्राईस. तुम्ही कितीही इनाम करा, इंडिव्हिज्युअल फार्मर इज नॉट गोइंग टू गो टू इनाम, कभी नाही. कारण त्याचा परमनंट प्रॉब्लेम असा आहे की आपल्याला कोणीतरी फसवतंय का नाही. म्हणजे ती जी आत्ताच्या प्राईस डिस्कव्हरीमध्ये असलेली जी इमिडिएसी आहे ना, की मला भाव देणारा हा माझ्या समोर फिजिकली आहे, मी त्याच्याशी बोलू शकतोय, ती इनाम नाही ना करू शकत. Another question is that, sir, most of the people say that I one should change from non-vegetarian to vegetarian. तर ते असं म्हणतात की आपण जर जो एनर्जी ट्रायंगल ऑब्झर्व केला तर त्याच्या बेसला प्रोड्युसर राहतात आणि सबसिक्वेंट लेवलला प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी. तर जो बेस आहे तो ब्रॉड आहे बस, आणि त्याचा जो रेट ऑफ प्रोडक्शन आहे तो जास्त आहे ॲज कम्पेअर टू सबसिक्वेंट लेवल. तर जर जास्त पॉप्युलेशन जर शिफ्ट झालं किंवा व्हेजिटेरियनकडे तर हे जे बॅलन्स मेंटेन राहिलं असं त्यांचं म्हणणं आहे लोकांचं. म्हणजे पहिले 100 गाई होते तर त्यांना जितकं धान्य लागतं आयुष्यभरासाठी तेवढ्या समजा कोणी नॉनव्हेज खाल्लं नाही तर त्यांचं म्हणजे रिप्रोडक्शन होणार नाही. आणि 20 गाय राहते मग जेवढं 80च्या गाई असतात ते लोकांना खातील असं. गाय लोकांना खाईल म्हणजे धान्य राहिलेलं तिला वाढवण्यासाठी इतके वर्षात. सर जो रेट ऑफ प्रोडक्शन आहे त्याच म्हणा की जो एनर्जी ट्रायंगल त्यामध्ये जो ब्रॉड बेस आहे तो प्रोड्युसरचा आहे. तर आणि रेट ऑफ प्रोडक्शन पण प्रोड्युसरचं जास्त आहे ॲज कम्पेअर टू म्हणजे प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी कन्झ्युमर. तर असं एनर्जी पिरामिड तर असं देतात. समजा एक ओपिनियन असेल पण हु इज द प्रोड्युसर? आय डोंट नो हु इज द प्रोड्युसर. व्हेजिटेबल्स, सर्व प्लांट प्रोड्युसर. पण दॅट्स फाईन ना, वी आर नॉट अ प्लांट ना, सो वाय शुड वी बी वरीड? नाही सर, आपण जसं शिफ्ट झालो व्हेजिटेबलकडे तर जे जसं जे एनर्जी सायकल आहे जसं की प्रायमरी आणि प्रायमरी, सेकंडरी, जे टर्शरी जे आहे तर त्यांचा रेट ऑफ जो प्रोड्यूस आहे तो कमी आहे ॲज कम्पेअर टू प्रोड्युसर. जर आपण इकडे म्हणजे इकडे जर सपोज म्हणजे आपण जर इकडे शिफ्ट झालो तर इकडे म्हणजे कुठे? प्रोड्युसरकडे. अच्छा, म्हणजे आपण भाजी खाल्ली तर मग काय होतं? तर जसं जे काही इन्स्टॅबिलिटी येतं जसं आपल्या फूड चेन इन्स्टॅबिलिटी इकोसिस्टम बॅलन्स आहे. आपण दूध प्यायचं बंद करणार आहे का? म्हणजे बेसिक प्रॉब्लेम. आपण गायला सोडून देऊ, तिला काय करायचं तिचं ती करू देऊ, कुणालाच नाही, सगळ्यांनाच सोडून देऊ, त्यानंतर ते खाऊन घेतो. आपण दूध प्यायचं बंद करणार आहे का? नाही. जसं दूध इज अ कॅटल प्रॉडक्ट वैसे मीट इज अ कॅटल प्रॉडक्ट. इट्स ॲज सिम्पल ॲज दॅट. आर वी गोइंग टू स्टॉप कन्झ्युमिंग मिल्क? वी शुड स्टॉप कन्झ्युमिंग मिल्क. बरं, भारताचा अजब प्रॉब्लेम असा आहे, म्हणजे भारताचा नाही, साऊथ एशियाचा. 80% ऑफ साऊथ एशियन्स आर जेनेटिकली लॅक्टोस इंटॉलरंट. 80% त्यांना दूध पचत नाही. यू माइट हॅव ऑब्झर्व्ड इट विथ स्मॉल चिल्ड्रन अराउंड यू. लहान मुलं दूध प्यायला भयानक खळखळ करतात. दूध पिणं हा कल्चरेशनचा भाग आहे की तुम्हाला लहानपणी लिटरली कल्चर केलं जातं दॅट यू हॅव गॉट टू ड्रिंक मिल्क. बोर्नव्हिटा, हॉर्लिक्स जे काय असेल ते, नाही तर पटके. बोर्नव्हिटा, हॉर्लिक्स टाकून जर पिले नाही ना मग पटके. वी चिल्ड्रन डोंट लाईक ड्रिंकिंग मिल्क. सो वी आर बेसिकली अ लॅक्टोज इंटॉलरंट पॉप्युलेशन. वाय आर वी ड्रिंकिंग मिल्क? बीजचा तर आपण नंतरच विचार करू, दूध कशाला पितो आपण. आणि हे सगळं बरोबर आहे, एनर्जी पिरामिड बरोबर आहे, एनर्जी ट्रायंगल बरोबर आहे, सगळं बरोबर आहे. नाही, बरोबर आहे ना, मान्य आहे, मला सगळं मान्य आहे. हे एनर्जी पिरामिड किंवा ट्रायंगल वास्तवात उतरवण्यासाठी कायदा हा मार्ग आहे का?
Is food a matter of taste and choice? Is food a matter of legislation or is food a matter of taste and choice? And if it is a matter of legislation, तर मग पुढचा मुद्दा ठरलेला आहे. दर भाजीमध्ये किती मीठ घालावं हे सरकार याच्यावरती कायदा करणार का नाही करणार? करायला पाहिजे ना. फूड हॅज ऑलवेज बीन अ मॅटर ऑफ टेस्ट अँड चॉईस ना. मी काहीतरी का खातो? कारण मला खायला आवडतं. इट्स ॲज सिम्पल ॲज दॅट. आपण खाताना कधीतरी असा विचार करतो का की आता हे जे आपल्यासमोर ताट आणून मांडलेलं आहे याच्यामध्ये ही जी हिरवी भाजी आहे ह्याच्यात किती किलो कॅलरीज आहेत पर ग्रॅम? आपल्याला माहिती असतं. ज्यावेळेला आपण बायोलॉजी परीक्षेला जातो त्यावेळेला आपल्याला माहिती असतं. खाताना बसताना ते नाही ना करत आपण. ही पोळी आकाराने किती आहे, डायमीटर असेल, किती किलो कॅलरीज असतील, पण खातो का नाही? Eating is a matter of choice. Eating is a matter of flavor. Eating is a matter of something that you have grown up with. I eat something that I like. It's as simple as that. मी सांगितलं ना, आपल्याला त्या एन्व्हायरमेंटची एवढीच काळजी ना, आपण दूध पिणं बंद करा. आता पुढच्या महिन्यात श्रावण येईल बघ, तर सगळ्या ते शंकराच्या मंदिरामध्ये जाऊन दूध ओतून येतात. हे असले सगळे धंदे बंद करा. So in times of agrarian crisis, we often talk about the findings of Swaminathan Commission. Like, can you throw light on their recommendations? No, I cannot, because Swaminathan doesn't want any light to be thrown on them. That's simple as that. The Swaminathan Commission report is a completely different matter altogether, which has suggested a very comprehensive sort of overhaul of Indian agriculture. And has consistently been calling for a much more higher outlay at the level of the government when it comes to public investments in agriculture. तेवढं सोडून बाकी सगळं भारतात बोललं जातं. तुमचं GDPचं काय प्रमाणामध्ये पब्लिक आउटले आहे ॲग्रिकल्चरचा तो तुम्ही चेक करा. स्वामीनाथन कॉल्स इन फॉर अ ह्यूज अमाऊंट ऑफ आउटले फॉर दिस. आर यू रेडी फॉर दॅट? तेवढं सोडून बाकी सगळ्या गप्पा आणि सगळे पतंग. So Swaminathan calls in for a completely different thing altogether. It's a very different report. For sure, it's a report that takes into consideration a wide gamut of issues which are related to agriculture in India. And to a larger extent, it's a very sensible report. But the fundamental problem with the Swaminathan report is public outlay and public investments in something called as agriculture. सोच ना, 70 साल आता पुढच्या महिन्यात तो जाऊन लाल किल्ल्यावरती पागोटा फडकून येईल. 70 साल हो गए. व्हॉट सॉर्ट ऑफ अ कंट्री यू लिव इन विच हैज 45% ऑफ इरिगेशन, लैंड अंडर इरिगेशन. ये इरिगेशन का पोटेंशियल ये गवर्नमेंट का बिजनेस है. एक इंडिविजुअल फार्मर नहीं ना कर सकता है. How can you have that low a level of irrigation? 45% after 70 years of independence. Why is this not 100%? Because this needs public outlays. That is a direct action. They don't want to do that. There is one issue referring to the farmers' protest from India, that is inadequate storage facility and transfer facility related to agricultural products in India is in very percentage. So how can we improve the facility of storage and transport related to agricultural products so that many farmers get huge benefit out of it? And secondly, is government of India is capable to do so, or if farmer is not capable to do so. So in that case, how collective farming is run? How collective farming is? Working in that case. किधर? Implementing storage facility and transport facility related to agricultural products. आता जिथं होऊ शकतं तिथं होतं. हे जे 86% टू हेक्टर्स अँड लेसवाला मामला आहे ना, ही लोक मोस्टली आदिवासी, लोअर कास्ट, वुमेन अशा प्रकारचे फार्मर्स आहेत. ह्यांच्याकडं काही नाही आहे. ह्यांना वाट बघायला लागती, व्यापारी येईल आणि काहीतरी घेऊन जाईल. नाहीतर जमलं तर जे काही जवळचा बाजारपेठ असेल तिथे जायचं आणि जे मिळेल त्या किमतीला विकून मोकळं व्हायचं. ह्या लोकांकडे दुसरा काही ऑप्शन नाही आहे. कलेक्टिव्ह फार्मिंग
कन्सॉलिडेटेड लँड होल्डिंग, ते राहिलेले 14% जे जमीनदार आहेत ना, तो त्यांचा मामला है. तो इन लोगों के लिए अगर कुछ करना है वो गवर्नमेंट ने करना है, उसके लिए पब्लिक आउटले बढ़ाना है. पे मोर टैक्सेस, पे मोर डायरेक्ट टैक्सेस. Ask the government to levy taxes on people like the Ambanis of the world. 4G खरंच गरजेचं आहे. 4G तर काय करायचं आपल्याला? Why are we using 4G? Who is using 4G? मग आम्हाला काय करायचंय? आम्हाला नको ना. तुम्ही त्याच्यावरती तो जर एवढ्या मोठ्या काळासाठी ही सर्व्हिस फ्री ऑफ कॉस्ट देत असेल, तुम्ही टॅक्सेस वसूल करा त्याच्यावर. यू रिअलाइज टॅक्सेस आउट ऑफ हिम. Ambani should actually be India's largest taxpayer, which he is not, and nobody bothers about this. For the small farmers, 2 हेक्टेयर और लेस वाला फार्मर जो है ना, वो कलेक्टिव फार्मिंग करके भी उसको कोई फायदा नहीं. जब तक पब्लिक आउटले बढ़ेगा नहीं तब तक उसका कुछ नहीं होगा. हाँ, कलेक्टिव फार्मिंगचं सगळ्यात क्लासिकल उदाहरण जे आहे इज कुटुंबश्री इन केरला. Where the women farmers have come together and have done something that is out of this world. सर, योगेंद्र राघवांचे 2 आर्टिकल आलेले, त्याची टायटल्स अशी की नव्या शेतकरी आंदोलनाची नांदी केली ते महाराष्ट्रातून भरपूर कमी, आणि दुसरं होतं शेतकरी आंदोलनातून क्रांतीची अपेक्षा. नाही, नॉट ॲट ऑल, नथिंग, नल्ल. पहिले नवीन आंदोलनाची नांदी वगैरे अशी. मग तो जो प्रॉब्लेम आहे की शेतकरी नेते पण म्हणजे मोठे शेतकरी असतात, त्यांचं प्रतिनिधित्व करणारे आणि ते जे गुंतवणूकदार असतात ते पण तेच असतात, आणि जो अल्पभूत आहे किंवा भूमी शेतमजूर त्याचं प्रतिनिधित्व पण दिसत नाही, त्याचे मुद्दे पण मांडले जात नाही. ते होणारच नाहीये. हा कसा सोडवायचा? कधीपासून हा प्रॉब्लेम सुट. पण माझा प्रॉब्लेम असा आहे, वाय आर यू लुकिंग ॲट द फार्म ॲज द साईट ॲट विच दिस कॅन बी रिझॉल्व्ड? दिस इज नॉट गोइंग टू बी रिझॉल्व्ड ॲट द लेवल ऑफ द फार्म. अल्पभूधारक शेतकरी किंवा ज्याला शेती परवडू शकत नाही, तो शहरामध्ये बांधकाम साईटवरती कामाला जाणार, हे ठरलेलं आहे. हे सुटायचा दुसरा कुठलाही मार्ग नाही. त्याच्यामुळे आतल्या कुठल्याही भ्रामक कल्पना नको. ज्या प्रकारची शेतकरी आंदोलनं 70-80 झाली, त्या प्रकारची आंदोलनं आता होऊ शकत नाहीत. वी आर इन अ व्हेरी डिफरंट कंडिशन ऑल टुगेदर. जर गावामध्ये 2 माणसं असतील की जी मातब्बर शेतकरी असतील, तर त्यांचे जवळजवळ 4 गट असतात 2 माणसांचे. त्याच्यामुळे अशा स्थितीमध्ये ही जी काही 70मधली शरद जोशी छाप आयडिया होती की चला आपण येऊ आणि सगळं बंद पाडू, असलं आता काहीही होणार नाहीये. दीज आर मीडिया इव्हेंट्स. द पुंतामा थिंग वॉज अ प्युअर मीडिया इव्हेंट. आणि मीडिया इव्हेंट्सला तेवढंच आयुष्य असतं जेवढं मीडिया इव्हेंट्सला असतं. दे फ्लॅश, दे अपियर, दे डिसअपियर. गव्हर्नमेंटनं 8 दिवसात मान्य केली महाराष्ट्र गव्हर्नमेंट, त्याच्यानंतर बाकी ठिकाणी पण सुरू. द डेव्हिल इज इन द डिटेल्स. सरकारने मागण्या मान्य करतो असं म्हटलेलं आहे. सरकारने ह्याच्या संदर्भात आत्तापर्यंत कसल्याही प्रकारचे डिटेल्स तुमच्या समोर मांडलेल्या नाही आहेत. आणि ज्या डिटेल्स आहेत त्या इतक्या विवादास्पद की जून 2016 आमची कट ऑफ डेट आहे. त्यामुळे जेव्हा होईल ना तेव्हा आपण बोलू. ती आत्तापर्यंत झालेली आहे असं माझं म्हणणं नाही. आता यू कॅन गेट डेमॉन्स्ट्रेशन अँड प्रोटेस्ट as फ्लॅश मॉब्स. यू डोंट गेट एनिथिंग एल्स बियॉन्ड दॅट. हा बोल. WTO आणि वर्ल्ड बँकच्या पॉलिसी इंडियन ॲग्रिकल्चरला करतात, तर भविष्यात सेंट्रल गव्हर्नमेंट लोन करू शकतं का? इंटरनॅशनल त्यांचं रिलेशन मेंटेन करायचं. भविष्यामध्ये इंडियन गव्हर्नमेंट सेंट्रल गव्हर्नमेंट कर्जमाफी मोठ्या प्रमाणात करू शकतं, मेंटेन द्या रिलेशन विथ whom? विथ WTO आणि पॉवरफुल कंट्रीज. WTO ला काय येणं नाही. तुम्ही खड्ड्यात का जाईना? हा तुमचा फेडरल फायनान्सेसचा प्रॉब्लेम आहे. हे काय पैसे मी WTOवरनं आणलं तुम्हाला वाटत फिरलं असं म्हणता नाही. त्यांना काहीच घेणं देणं नाही. त्यांना तुमच्या कर्जमाफीमध्ये काडीचा इंटरेस्ट नाही आहे. त्यांना एका वेगळ्याच गोष्टीमध्ये इंटरेस्ट आहे.
त्यांना ते जे रिस्ट्रिक्टेड कोटाज आहेत ना, की ज्याच्या अंतर्गत इंडिया डझंट ओपन अप इट्स ॲग्रिकल्चरल मार्केट्स फॉर ॲग्रिकल्चरल इम्पोर्ट्स फ्रॉम अक्रॉस द वर्ल्ड, त्यांना त्याचा प्रॉब्लेम आहे. त्यांना याचा बिलकुल प्रॉब्लेम नाही आहे की तुम्ही हे कर्जमाफी दिली आहे किंवा काय केलेलं आहे. कारण एक गोष्ट काय आहे की तुम्ही जर बाकीच्या सगळ्या कंट्रीजच्या टोटल ॲग्रिकल्चर सबसिडीजचा विचार केला तर दे आर वर्किंग विथ हेविली सबसिडाइज ॲग्रिकल्चर. सो ॲट द वर्ल्ड का लेवल जो है ना, ये लोन वेवर का मामला इज सीन इन द सेम लाइट ॲज यू सी सबसिडीज ऑफ द ॲडव्हान्स कंट्रीज. सो जपान ज्या प्रकारच्या सबसिडीज त्यांच्या शेतकऱ्यांना देते, युरोपियन युनियन ज्या प्रकारच्या सबसिडीज त्यांच्या शेतकऱ्यांना देते, ते त्याच लाईटमध्ये बघतात, ते वेगळ्या पद्धतीने नाही बघत. त्यांना तो प्रॉब्लेमच नाही आहे. त्यांचा एकच प्रॉब्लेम आहे, तुम्ही तुमच्या बाजारपेठा जगभरातनं येणाऱ्या कृषी उत्पादनांसाठी ओपन करणार का नाही, आणि तुम्ही त्या स्वतःहून ओपन करायला तयार आहे का तुमचं नाक दाबायला लागणार आहे की याच्यानंतर तोंड उघडणार. दिस इज व्हॉट दे आर इंटरेस्टेड. त्यांना बाकी काही इंटरेस्ट नाही. तू काय ऐकता, तू त्यांना लोन वेव कर नाही तर काही पण कर, इट हार्डली मॅटर्स अँड बॉदर्स दॅम. तू जर पब्लिक आउटले बघितला ना, म्हणजे भारताचा टोटल पब्लिक आउटले फॉर ॲग्रिकल्चर, आणि तू जर त्याचा विचार केला ना की त्याच्या संदर्भामध्ये ही कर्जमाफी किती एक्झॅक्टली बसती, तर इट्स हार्डली एनिथिंग. आणि ते त्या ओव्हरऑल गोष्टीमध्ये बघतात, दे सी इट ॲज पार्ट ऑफ सबसिडायझिंग ॲग्रिकल्चर and they're not bothered by it. Their fundamental problem is तुम्ही बाजारपेठा ओपन करणार आहे का नाही. दुसरा प्रश्न होता की ॲग्रिकल्चर रिलेशन बिटवीन ॲग्रिकल्चर डिस्ट्रेस अँड व्हायलन्स. Violence of what type? Violence on the lower caste. Violence on? Lower caste or labor. Does that agriculture distress lead to violence? Strictly speaking, I don't see a reason why one should draw that connection. For a simple reason, कारण तसं जर असेल ना तर it should become a much more bigger thing as compared to what it is as of now. पण ते तसं नाही आहे, ते इतकं साधं नाही आहे. ते केस बाय केस बेसिसवरती बदलत जातं. हां, अग्रेरियन डिस्ट्रेस हॅज क्रिएटेड अ सेन्स ऑफ ॲप्रिहेन्शन की आपलं भविष्यात काय होणार आहे. तो व्हायलन्स तसा अक्रॉस द फ्रंट आहे. तो काय असा नेसेसरली लोअर कास्टला टार्गेट करतोय कारण आमची ॲग्रिकल्चरची कंडिशन वाईट आहे अशातला भाग नाही आहे. तो कुणाला पण टार्गेट करत भेटतो, आणि तो लोअर कास्टला तर इन्व्हेरिएबली टार्गेट करतोच, त्याच्याबद्दल कसलाच मुद्दा नाही. फॉर एक्झाम्पल, इफ यू लुक ॲट वॉट द पाटीदार्स डिड इन गुजरात, इट वॉजंट टार्गेटेड टुवर्ड्स द लोअर कास्ट, बिकॉज मोस्ट ऑफ द टाइम टार्गेटेड अगेन्स्ट द ओबीसीज इन गुजरात. सो किंवा महाराष्ट्रातला जो आहे तो महाराष्ट्रातला जरी त्यांनी त्याचा पॉईंट ऑफ ओरिजिन कोपर्डी म्हणून एक्सप्लेन केला असला परमनंटली, तरी देखील मराठा मोर्चा हे काही इंटेन्सिव्हली दलित विरोधी आहेत अशातला भाग नाही. दलित्स आर नॉट इवन रिस्पॉन्डिंग टू इट. पण ते ओबीसी विरोधी डेफिनेटली आहे. ते जे इतर ओबीसी जाती आहेत ते त्यांना टार्गेट करतात की त्यांना डेफिनेटली टार्गेट करतात. तर त्याचं इक्वेशन खूप क्लिष्ट आहे. ते असं ज्याला आपण म्हणतो युनिफॉर्म पद्धतीने नाही एक्सप्लेन करतायत. Dalits have always been targeted, irrespective of whether you had an agrarian crisis or whether you did not have an agrarian crisis. When you don't need an agrarian crisis for Dalits to get targeted. Even in the most, actually, जेवढा डिस्ट्रिक्ट जास्त बॅकवर्ड असेल, जेवढे ॲग्रिकल्चरल इन्कम्स जास्त कमी असतील, तेवढी पॉसिबिलिटी आहे की Dalits would be subjected to the ritualistic violence. तो दलित के खिलाफ वायलेंस करने के लिए आपको अग्रेरियन क्राइसिस का जरूरत नहीं है, वो तो इररिस्पेक्टिव ऑफ दैट होता रहता है. गेटिंग इट? सर, टॅक्स ऑन ॲग्रिकल्चर इन्कम इंडिया नेमकं कोणाचं फॅसिनेशन आहे, बिकॉज केस कन्सिडर केली जाऊ शकते का? ॲक्च्युली एक गेम काय आहे की ती एका अर्थाने इज समथिंग दॅट हॅज बीन अराउंड फॉर अ लॉंग पिरियड ऑफ टाइम. आणि त्याला दोन कारण आहेत. एक सगळ्यात महत्त्वाचं कारण आर दीज डिटेल्ड सॉर्ट ऑफ रिपोर्ट्स विच द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया हॅज, एस्पेशली ऑफ फार्मिंग ॲक्टिव्हिटीज इन अँड अराउंड दिल्ली. सो दिल्ली, हरियाणा, पंजाब या तीन राज्यांमधल्या, या तीन एरियाजमधली जी फार्मिंग ॲक्टिव्हिटी आहे त्याचा एक सगळ्यात मेजर प्रॉब्लेम असा आहे की इट हॅज अ लॉट ऑफ पीपल हू रिफ्यूज टू पे टॅक्सेस बाय इन्सिस्टिंग ऑन दिस दॅट आय इन्कम हॅज कम थ्रू समथिंग कॉल्ड एज ॲग्रिकल्चर. म्हणून मोस्ट ऑफ द टाइम तो कसल्याच प्रकारच्या फार्मिंगमध्ये इन्व्हॉल्व नाही आहे. He holds a farm, but he is not involved in farming. This is a farmhouse deployed for a whole range of non-farming activities, which is the site of his income. So,
ही जी गँग आहे ना, ही गँग इज व्हॉट दे आर युझिंग टू इन्सिस्ट ऑन दिस की देर इज क्वाईट अ क्राऊड ऑफ पीपल इन इंडिया, जवळजवळ 10% ऑफ द फार्मर्स who can actually be safely targeted for something called as agricultural income and you can safely tax them. आता प्रॉब्लेम फंडामेंटली एकच आहे, ही जी लोक आहेत दे आर द मोस्ट वेल ऑफ फार्मर्स इन द सेन्स दॅट दे हॅव अ होल रेंज ऑफ बेसिक इनपुट्स as far as agriculture is concerned. जमीन आहे, इरिगेशन फॅसिलिटीज आहेत. उद्या जर का तुम्ही इन्कम त्या इन्कमवरती टॅक्स लावला ना, देयर इज अ व्हेरी स्ट्रॉंग पॉसिबिलिटी दॅट दीज पीपल विल मूव्ह ऑन टू समथिंग बियॉन्ड ॲग्रिकल्चर and then possibly pay taxes according to that, and that would possibly benefit them. But in that case what you stand to lose is farming in that area. आणि त्याच्यामुळे ती एक दुविधा आहे की ऑन पेपर तर हे दिसतंय की ही जी काय साधारणपणे 10% लोक आहेत, ही 10% लोक अशा प्रकारच्या गोष्टींमधनं पैसे बनवत आहेत की जे डिस्टिंक्टली नॉन फार्मिंग आहे. पण ॲट द सेम टाइम रिस्क अशी आहे की तुम्ही जर त्याला टॅक्स करायचा प्रयत्न केला आणि ती मूव्ज आउट ऑफ ॲग्रिकल्चर, इट वोंट अफेक्ट द एंटायर इकोलॉजी अराउंड. If you decide that I'm going to give this up and start on something that is distinctly non-agricultural, जमिनीच्या आसपासच्या सगळ्याच्या किमती वाढत जाणार आणि त्या जर जमिनीच्या किमती वाढत गेल्या आणि these people give up on farming, so lands which are already well connected with a whole range of agricultural inputs suddenly become non-agricultural. So that's the worst problem which we have. So ते केलं तरी प्रॉब्लेम आहे, नाही केलं तरी प्रॉब्लेम आहे. पण आयडिया डेफिनेटली आहे आणि ती आयडिया गेली 20-25 वर्ष अशीच रेग्युलरली इव्हॉल्व होत राहिली. देर आर रेग्युलर रिपोर्ट्स टू प्रूव्ह दिस की देयर इज अ होल ग्रुप ऑफ पीपल हु इज इन्वॉल्व इन एक्टिविटीज. फार्म तो पोजेस कर रहा है पर फार्मिंग नहीं कर रहा, खुद फार्मिंग नहीं कर रहा और इनकम भी नहीं दे रहा, ही इज पेइंग नो टॅक्सेस. पण ॲट द सेम टाइम प्रॉब्लेम असा आहे, तुम्ही जर का त्याला दाबायचा प्रयत्न केला तो काय नाही करणार, तो जमीन रिअल इस्टेटमध्ये काढणार. पण त्याने जर का जमीन रिअल इस्टेटमध्ये काढली तर ती आसपासची सगळी जमीन रिअल इस्टेटमध्ये जाऊ शकते, विच इज ऑलरेडी अ प्रॉब्लेम दॅट वी हॅव इन मेनी प्लेसेस इन इंडिया. की आत्ताच्या घडीला ही अशा नवीन टाउनशिप्स डेव्हलप होत आहेत ना. बँगलोर क्लासिकल एक्झाम्पल बँगलोर आहे. बँगलोरच्या सगळ्या ज्या नवीन टाउनशिप्स आहेत ना, त्या सगळ्या हॅपनिंग इन द विलेजेस अराउंड बँगलोर. Places which once upon a time immensely benefited out of the first agricultural revolution of 1966. तो जो पहला वाला green revolution था, these places acquired a whole range of agricultural assets after it, and these are the places which are now at the forefront of this next round of urbanization. तो सबसे बड़ा प्रॉब्लम है कि इस प्रॉब्लम के साथ डील कैसे किया जाए, तो पता नहीं. म्हणून तो प्रॉब्लेम आहे की करता तर येईल, ऑन पेपर डेफिनेटली करता येईल, टॅक्स सर्टनली लावता येईल, एक सेक्शनवरती तर सर्टनली लावता येईल. सो स्टॉप ओव्हर हिअर फॉर द डे.